कार्यकर्ते आमने सामने आले तर दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली। उद्धव ठाकरेंच्या शाखा भेटी दरम्यान ही घोषणाबाजी करण्यात आली आहे। दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी केली। 16 तारखेला हे ढोल वाजवणारे भाड्याने घेऊन आपल्या विजयाच्या मिरवणुकीत त्यांचे ढोल वाजवा ही सगळ्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर या ठिकाणी नेमकं काय घडलं याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झाली आणि याची आता प्रचार सविता सुद्धा सुरू झाली पाहिजे। मात्र या कांदिवली परिसरात खरं तर आज उद्धव ठाकरे हे कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आले होते। मात्र या ठिकाणी पाहू शकता उद्धव ठाकरे हे निघत असताना दुसऱ्या रोडवरती कुठेतरी शिंदे असेल किंवा भाजपच्या उमेदवारांची रॅली सुद्धा जातो। या ठिकाणी आता एकत्रित या दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकत्रित झाल्याचं पाहायला मिळतं। या सध्या ठिकाणी पोलिसांकडून या दोघांना वेगळं करण्यात येतं पाहायला मिळतंय। दोन्ही पक्षांच्या विरोधातल्या घोषणा तिथे या ठिकाणी देण्यात येताना पाहायला मिळतं। कारण एकीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उमेदवाराला खरं तर प्रोत्साहन देण्यासाठी उद्धव ठाकरे या ठिकाणी आले होते। आपण पाहू शकतो त्या ठिकाणी आता उद्धव ठाकरे या ठिकाणावर थेट निघत आहेत। मात्र दुसरीकडे दुसऱ्या बाजूलाच आपण पाहू शकता की या ठिकाणी शिवसेना आणि या भाजपचे जे आहे ते फळक घेऊन यांचा उमेदवार आहे तो या ठिकाणी प्रचारासाठी निघालेला होता। आणि या ठिकाणी आता दोन्ही गट जे आहेत आमने सामने आल्याचं पाहिलं म्हणजे एकीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते असतील किंवा दुसरीकडे भाजप आणि महायुतीचे कार्यकर्ते आमने सामने भिडल्याचं पाहायला मिळतंय। एकूणच कांदिवली या परिसरातील खरं तर शाखा क्रमांक 11च्या उद्घाटनासाठी उद्धव ठाकरे यांचा खरं तर मुक्काम होता। मात्र त्यानंतरच या ठिकाणी आता त्यांच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आले। मात्र दुसरीकडे आता दुसऱ्याच ठिकाणावरून खरं तर प्रचार सभा जी आहे प्रचार रॅली जी आहे या ठिकाणी सुरू होते। आणि आपण पाहू शकता या ठिकाणी की आता मनसेचे लोक असतील किंवा या भाजपचे लोक या ठिकाणी आमने सामने आल्याचं पाहायला मिळते। आणि एकूणच एकमेकांच्या विरोधात कुठेतरी घोषणाबाजी ते सुरू पाहायला मिळते। एकूणच आदिती भास्कर कुरुंगे यांच्या प्रचाराकरिता खरं तर इथे सर्व शिवसैनिक जे या ठिकाणी आलेले होते। आणि समोरच्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या सोबत जे आहे ते सामने